नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं रुक्मिणी काकू, सिंधू आणि राघव या तिघांच्याही प्लॅनप्रमाणे सगळं काही घडत असतं. आता सर्वांच्याच प्लॅनप्रमाणे राघव बॅग पॅक करत असतो. आता राघव बॅग भरत असताना त्याचवेळी तिथे सिंधू येते आणि राघवला म्हणते, अरे बाप रे, एवढे सारे कपडे, खरोखरच तिच्यासोबत संसार थाटण्यासाठीच जात आहात वाटतं. तर आता राघव म्हणतो, उगाच मस्करी नको सिंधू. तर सिंधू म्हणते, सॉरी राघव. आता त्याचवेळी मधू रूममध्ये येत आहे याची चाहूल सिंधूला लागते आणि सिंधू दरवाजाजवळ जाऊन उभी राहते आणि मधूला म्हणते, एक पाऊलही पुढे टाकायचं नाही, या खोलीमध्ये तुला एंट्री नाही. तर मधू म्हणते की राघवला भेटण्यापासून तू मला अडवू शकत नाही. तर सिंधू ही राघवला म्हणते, हो का, परंतु मी कोण आहे हे तर तुला चांगलंच माहीत आहे. मी राघवची बायको आहे आणि माझ्या हजबंडला तू भेटू शकत नाही. मी लग्नाची बायको आहे. तर मधू म्हणते, परंतु मला राघवला भेटायचं आहे. तर सिंधू म्हणते, नाही, मी ह्यांना भेटू देणार नाही. माझ्या हजबंडला कोणी भेटायचं हे मी ठरवणार. माझ्या रूममध्ये कोण येणार आणि कोण बाहेर जाणार हा सर्वस्वी निर्णय माझा असणार आणि त्यामुळे तुला आमच्या रूममध्ये एंट्री नाही. तर मधू म्हणते, तू मला अडवू शकत नाही, तू अगोदर बाजूला हो. तर सिंधू म्हणते, नाही होणार. काय करणार आहेस, तुला जे करायचं ते कर, परंतु मी इथून बाजूला होणार नाही. तर मधू म्हणते, मी म्हणाले ना एकदा की मला राघवला भेटायचं आहे. तर सिंधू म्हणते, मी तुम्हा दोघांना भेटू देणार नाही. तुला जे करायचं आहे ते कर आणि तुला वाटच पाहायची आहे ना, मग पहा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही तुझ्यासाठी आहे ना, ती लक्ष्मण रेषा आहे. ही जर लक्ष्मण रेषा पार केलीस आणि रूममध्ये येण्याचा प्रयत्न केलास तर मग मी आहे आणि तू आहे. मग तुला कसा धडा शिकवायचा हे मला चांगलंच माहीत आहे. तर मधू म्हणते, मी तर तुला सोडणारच नाही आणि तू कितीही प्रयत्न कर, तू या खोलीत येण्यापासून मला थांबव, परंतु राघवच्या मनातून तू मला घालवू शकत नाही. आणि कसं आहे माहिती आहे का, तुझा राघव नाही, सिंधूचा राघव आता माझा झाला आहे. ना तो आता घरच्यांचा ऐकणार, ना तुझं ऐकणार, ना तो काकूचं ऐकणार. आता ऐकणार फक्त माझं. कारण आज हाच राघव तुम्हा सगळ्यांना सोडून माझ्यासोबत येण्यासाठी तयार झाला आहे. त्यामुळे तू कितीही अडवण्याचा प्रयत्न कर, त्याचा काहीही परिणाम होणार नाही. आता सिंधू ही रागानेच मधूकडे पाहत असते. मधूचा ओव्हर कॉन्फिडन्स पाहून सिंधूला मात्र खूप राग येत असतो. आता सिंधू ही मधूला म्हणते, तुला माझ्या हजबंडची वाट पाहायचीच आहे ना, मग बघ, 1 मिनिट, 1 तास, 1 दिवस, 1 वर्ष किंवा 1 जन्म, कितीही वेळ वाट पाहिलीस तरीसुद्धा माझा हजबंड तुला मिळणार नाही. तू कितीही प्रयत्न कर आणि त्यासाठी तू 1 जन्म जरी थांबलीस तरीसुद्धा मी या खोलीमध्ये तुला कधीही एंट्री देणार नाही. आता मधू ही जबरदस्तीनेच रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करते, परंतु त्याचवेळी सिंधू ही मधूच्या तोंडावरच दरवाजा बंद करते. आता मात्र मधूला धक्काच बसतो. आता सिंधू आतमध्ये येते तर राघवा सिंधूला मिठी मारतो आणि सिंधूला म्हणतो, सिंधू, एक क्षणही मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. सिंधू म्हणते, खरंच? राघव म्हणतो की हो, खरंच. तर आता सिंधू म्हणते, मग आता तुम्ही जात आहात ते कशासाठी? तर राघव म्हणतो, हे सगळं काही आपल्या सगळ्यांसाठी करावं लागत आहे आणि तसेही मी काही मनापासून इथून जात नाही आहे. मी खरंच तुला खूप मिस करणार आणि तुझ्याशिवाय जास्त दिवस राहूही शकत नाही. तर सिंधू म्हणते, राघव, काही दिवसांचाच प्रश्न आहे, तुम्ही काही काळजी करू नका. आता मधू ही राघवला आवाज देत विचारते, राघव, सगळं काही ठीक आहे ना? तर राघव आवाज देत म्हणतो, हो मधू, सगळं काही ठीक आहे, तू काळजी करू नकोस. आता सिंधू आणि राघव भांडण्याचं नाटक करतात. आता सिंधू ही राघवला म्हणते, तुम्ही दोघांनी माझं आयुष्य बर्बाद केलं आहे. जा, तुम्हाला तिच्यासोबत निघून जायचं आहे ना, जा. यापुढे मला तुम्ही तुमचं तोंडही दाखवू नका, यापुढे या घरातही येऊ नका. आणि हो, तुमची एकही आठवण मला या घरात नको आहे. त्यामुळे तुमची प्रत्येक वस्तू तुम्ही इथून घेऊन जायची आहे. असं म्हणत आता सिंधू काही गोष्टींची आदळापट करू लागते. तर आता मात्र मधूचा आनंद काही गगनात मावत नसतो. मधूला हे सगळं काही खरं वाटत असतं. मधू खुश असते. तर आता सिंधू म्हणते, मला तुमची एकही आठवण नको. तुमचा हा जो हँगर आहे ना, तो सुद्धा तुम्ही इथून घेऊन जायचा आहे. राघव म्हणतो, ठीक आहे, खरंच तुला माझी एकही आठवण नको आहे ना? असं म्हणत आता राघव सिंधूला जवळ घेतो आणि सिंधूला म्हणतो, मी तर तुझ्याशिवाय जगूही शकत नाही. तर सिंधू म्हणते, राघव, मलाही तुमची आठवण येणार आहे. आता राघव सिंधूला विचारतो, सिंधू, तू मला मिस करणार आहेस ना? तर
सिंधू नकार देते आणि राघवला म्हणते, राघव तुम्ही तर माझ्या जवळ आहात, तुम्ही माझ्या मनात आहात, मग मिस करायचा प्रश्न येतोच कुठून. तर त्यानंतर आता सिंधू ही राघवला म्हणते, राघव अहो जरा मोठ्याने बोला. तर आता राघव म्हणतो, तुला जर माझी एकही गोष्ट नको असेल ना तर ठीक आहे, आणि मी सुद्धा या घरात नको असेल तरीही ठीक आहे, आणि तुला एकटीलाच या घरात राहायचं आहे ना, राज्य करायचं आहे या घरामध्ये, तुला मोठेपणा मिळवायचं आहे, मग मिळव. मी या घरात तुझ्यासोबत राहणार नाही, आत्ताच्या आता मी इथून निघून जात आहे. असं म्हणत आता राघवा सिंधूला जवळ घेतो. आता मधूसाठी भांडत असणारे राघव आणि सिंधू मनाने मात्र एकत्रच असतात. आता दोघंही मधूला खरं वाटावं यासाठी भांडण करून दाखवत असतात. तर आता राघव म्हणतो, ठीक आहे, मी आता या घरात एक क्षणही राहणार नाही. असं म्हणत राघव आता बॅग घेऊन बाहेर पडत असतो. आता त्याचवेळी मधू ही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते. तर राघव दरवाजा उघडतो. तर सिंधू मात्र राघवला बाहेर पडू देत नाही आणि राघवला म्हणते, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. असं म्हणत आता सिंधूने राघवचा रस्ता अडवलेला असतो. तर राघव मधूला म्हणतो, मधू तू काळजी करू नकोस, आपण आता या घरामध्ये एक क्षणही राहायचं नाहीये. असं म्हणत आता राघव मधूचा हात हातात घेतो, सिंधूला बाजूला करतो आणि मधूसोबत घर सोडून जात असतो. तर दुसरीकडे आता राघव घर सोडून जात असताना सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं, परंतु रुक्मिणी काकू काहीच बोलत नाहीत. तर आता राघव रुक्मिणी काकूंना नमस्कार करतो. रुक्मिणी काकू राघवला आशीर्वाद देतात, परंतु त्याच्याशी काहीच बोलत नाहीत. तर त्यानंतर राजश्री काकू राघवला थांबवण्याचा प्रयत्न करतात. त्या राघवला म्हणतात, राघव असा घाईघाईने निर्णय घेऊ नकोस, प्लीज माझं ऐकून तरी घे. राघव म्हणतो, नाही आई, मला आता एकही क्षण या घरात राहायचं नाहीये, मला आता मधूसोबत संसार करायचा आहे, तिच्यासोबत आयुष्य घालवायचं आहे, आणि म्हणूनच मी आता हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर आता राजश्री काकू राघवला म्हणतात, राघव मला मान्य आहे, परंतु अरे बाबा येईपर्यंत तरी थांब, आपण सर्वांनी एकत्र बसून काहीतरी निर्णय घेऊच ना. परंतु राघव तू असं अचानक घर सोडून जाऊ नकोस, अरे तू घर सोडून जाणं हे मला सहन नाही होणार. राघव म्हणतो, आई तू काळजी घे, परंतु आता मी मधूसोबत जाणार. असं म्हणत तो मधूचा हात हातात घेत तिथून निघून जात असतो. परंतु त्याच वेळी सिंधू आवाज देत म्हणते, थांबा. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. तर राजश्री काकू सिंधूला म्हणतात, कृष्णा हे सगळं काही तुझ्यामुळे घडत आहे, या सगळ्याला तू जबाबदार आहेस. आज माझा राघव हे घर सोडून जात आहे ते फक्त तुझ्यामुळे. परंतु सिंधू आता राजश्री काकूंना काही प्रत्युत्तर न करता राघवला म्हणते, हजबंड तू आपल्याला दुखवलं आहे, तू आपल्याला हट केला आहे, आपलं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे, मग आपण असं थोडी ना तुला जाऊ देणार आहे. तुला तर या सगळ्याची शिक्षा मिळणारच आहे, आणि तुझ्यासाठी रिटर्न गिफ्ट आहेच माझ्याकडून, आणि ते रिटर्न गिफ्ट तुला तर स्वीकारावंच लागेल, खास तुझ्यासाठीच आहे ते रिटर्न गिफ्ट. असं म्हणत आता सिंधू ही राघवच्या हातात मोबाईल देत असते. आता राघव सिंधूला विचारतो की कोणाचा फोन आहे. सिंधू म्हणते, अरे घे आणि तूच बघ स्वतः नक्की कोणाचा फोन आहे. आता राघवच्या वेळी फोन घेतो त्यावेळी मात्र राघवला धक्काच बसतो, कारण राघवला त्याच्या सरांचा फोन आलेला असतो. आता राघव सरांना म्हणतो, जय हिंद सर, बोला ना. आता राघवचे सर राघवला काही सांगू लागतात, तेव्हा मात्र राघव सगळ्या गोष्टींना होकार देतो. तर त्यानंतर राघव फोन कट करतो आणि फोन सिंधूच्या हातात देतो. आता राघव फोन ठेवताच मधू ही राघवला विचारते, राघव काय झालं आहे. तर राजश्री काकू राघवला विचारतात, राघव अरे कोणाचा फोन होता. राघव म्हणतो की माझ्या सरांचा फोन होता, त्यांनी मला डिमोट केलं आहे. आता हे ऐकल्यानंतर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते. तर मधूला मात्र या सगळ्या गोष्टीचा धक्काच बसतो. तर राजश्री काकू राघवला विचारतात, म्हणजे. तर आता राघव म्हणतो, म्हणजे इथून पुढे मला एक ट्रॅफिक हवालदार म्हणून काम करावं लागणार आहे. आता राघव ट्रॅफिक हवालदार म्हणून काम करणार हे ऐकल्यानंतर मधूच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. ऋतूच्या धक्क्यानेच राघवला विचारते, ट्रॅफिक. तर आता सिंधू म्हणू लागते, मग ट्रॅफिक नाही तर काय होणार आहे. कायद्याच्या रक्षकाने जर कायदा मोडला तर मग काय होणार आहे. आता मात्र सर्वजण शांतच होतात. आता मधू ही राघवला म्हणते, राघव तू काळजी करू नकोस, आत्ता आपण जाऊन कमिशनर साहेबांना भेटू, त्यांना सांगू की तुझं लग्न नक्की कोणत्या परिस्थितीमध्ये झालं आहे, ते नक्कीच समजून घेतील, आणि त्यांनी जर नाही समजून घेतलं तर आपण त्यांच्या सिनियरना जाऊन भेटू. परंतु राघव या सगळ्यातून आपण नक्कीच मार्ग काढू. राघव म्हणतो, नाही मधू, त्याचा काहीच उपयोग होऊ शकत नाही. इनफॅक्ट आपण जर असं काही करायला गेलो तर माझी नोकरीही जाऊ शकते, आणि म्हणूनच मला असं काहीही करायचं नाही. तर मधू ही राघवला म्हणते, परंतु राघव हे किती चुकीचं आहे. राघव म्हणतो की हो हे चुकीचं तर आहे, परंतु या गोष्टीने मला मात्र काहीच फरक पडत नाही. आता राघवचं हे बोलणं ऐकून मधूला धक्काच बसतो. मधू विचारते, राघव. तर राघव म्हणतो की हो मधू, अगं माझी नोकरी कोणती आहे, मी कोणता जॉब करणार आहे याच्याशी मला काहीच देणं घेणं नाही, कारण मला महत्त्वाची आहे ती तुझी साथ. तू जर माझ्यासोबत असशील तर मी कुठलीही गोष्ट सहन करायला तयार आहे, आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तू मला साथ देशील याची मला पूर्ण खात्री आहे. मधू, देशील ना मला साथ.
तर मधू म्हणते हो म्हणते. तर आता राघव म्हणतो चालेल तर मग तू जर माझ्यासोबत आहेस तर मला कशाचीच भीती नाही आहे. आणि मधू तू काळजी करू नकोस, लवकरच सगळं काही नीट होणार आहे, मी सगळं काही नीट करणार आहे, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. असं म्हणत आता राघव मधूच्या समोर हात पुढे करतो आणि मधूला विचारतो, मधू देशील ना मला साथ, येशील ना तू माझ्यासोबत. आता मात्र मधू थोडा वेळ शांतच राहते. आता सर्वजण मधूकडे पाहत असतात. आता मधूच्या चेहऱ्यावर वाजलेले 12 पाऊण रुक्मिणी काकू आणि सिंधूला तर हसायला येत असतं. आता मात्र मधूचा नाईलाज होतो. मधू ही राघवच्या हातात हात देते आणि राघवला म्हणते, राघव मी आहे तुझ्यासोबत. राघव म्हणतो चालेल तर मग. असं म्हणत आता राघव मधूचा हात हातात घेतो आणि दोघंही घर सोडून निघत असतात. आता राजश्री काकू थांबवण्याचा प्रयत्न करतात. राजश्री काकू रुक्मिणी काकूंना म्हणतात, वहिनी अहो तुम्ही तरी काहीतरी बोला. परंतु रुक्मिणी काकू काहीच बोलत नाहीत. आता रेश्मा, ऋतुजा आणि राजश्री काकू दोघांनाही थांबवण्याचा प्रयत्न करतात. परंतु राघव आणि मधू काही घरी थांबण्यासाठी तयार नसतात. दोघेही तिथून निघून जातात. आता त्यानंतर रुक्मिणी काकू सिंधूला विचारतात, कशी वाटली ॲक्टिंग, होती ना योग्य. तर आता सिंधू ही रुक्मिणी काकूंना म्हणते, हो थोडी ओव्हर ॲक्टिंग होती परंतु ठीक आहे, जमून जाईल. असं म्हणत आता दोघेही हसू लागतात. तर आता रुक्मिणी काकू सिंधूला म्हणतात, बोगॅम्बो. रुक्मिणी काकूंचं ते बोलणं ऐकून सिंधूही हसू लागते. आता सिंधू, रुक्मिणी काकू, राघव यांनी ठरवल्याप्रमाणे सगळं काही घडत असल्यामुळे रुक्मिणी काकू आणि सिंधूला खूप आनंद झालेला असतो. आता त्याचवेळी राजश्री काकूंचं लक्ष रुक्मिणी काकू आणि सिंधूकडे जातो. आता मात्र दोघेही नाटक करायला सुरुवात करतात. रुक्मिणी काकू सिंधूला बाजूला करतात आणि म्हणतात, हो बाजूला. असं म्हणत त्या रूममध्ये निघून जातात. परंतु रुक्मिणी काकू आणि सिंधूचं नक्की काय चाललं आहे याचा राजश्री काकू विचार करू लागतात. आता राजश्री काकू मनाशीच म्हणतात, या दोघींच्या मनात नक्की काय चाललंय आणि या दोघींना नक्की कसला आनंद झाला आहे. आता राजश्री काकूंच्या समोर सिंधू ही रडण्याचं नाटक करते. त्यामुळे नक्की काय खरं काय खोटं याबद्दल राजश्री काकूंना काहीच कळत नाही. दुसरीकडे मधूने राघवच्या हातात हात देत राघवला साथ देण्याचं वचनही दिलेलं असतं. परंतु राघव मधूला धडा शिकवण्यासाठी चाळीतील एका पडक्या धूळ खात असणाऱ्या रूममध्ये संसार थाटण्यासाठी घेऊन आलेला असतो. आता ती रूम पाहताच मधूला धक्काच बसतो, कारण ती रूम एवढी खराब असते की मधूला काहीच कळत नाही. आता राघव मधूला म्हणतो, मधू हीच आहे आपल्या संसाराची सुरुवात आणि हेच आहे आपल्या नवीन संसारातील पहिलं घर. आता मधू मात्र काहीच बोलत नाही. आता राघवा मधूला म्हणतो, मधू मला माहीत आहे की तुला सांगायची गरज नाही, तू हे सगळं काही नीट करणार आहेस आणि आपला संसार अगदी खूप छान प्रकारे सजवणार आहेस. तर आता मधू मनाशीच म्हणते, मधू आता तुला स्वतःला कंट्रोल करावाच लागेल. राघवच्या समोर तुला हसावं लागणारच आहे. जर मी हसले नाही आणि राघवला माझा खरा चेहरा कळाला तर नाही, आता काही करून राघवला माझा खरा चेहरा कळायला नको. आणि त्यासाठी आता मला ही रूम तर राघवला दाखवण्यासाठी का होईना परंतु साफ तर करावीच लागणार आहे. आता मात्र मधूला या सगळ्या गोष्टीचा खूप राग येत असतो, त्याची चिडचिड होत असते. आता राघव मधूला विचारतो, मधू करशील ना साफ, देशील ना मला साथ. तर मधू म्हणते, हो राघव. तर त्यानंतर राघव मधूला म्हणतो, मधू तू ती साईड साफ कर, तोपर्यंत मी ह्या साईडला साफ करून घेईन. असं म्हणत आता दोघंही साफसफाई करायला घेतात. परंतु ज्यावेळी मधू ही किचन कट्ट्याजवळ जाते आणि तिथे असणारी अवस्था पाहून मधूला मात्र काय करावं काहीच कळत नसतं. त्याचवेळी तिथे सिंधू येते. तर आता राघव तिला विचारतो, तू इथे काय करत आहेस. तर सिंधू म्हणते, काय म्हणजे आपला हजबंड आपल्या गर्लफ्रेंडसोबत कुठे जाऊन संसार थाटत आहे हे आपल्याला कळायला नको का, तेच पाहण्यासाठी आले आहे. तर मधू म्हणू लागते, तुझी इथे येण्याची हिंमतच कशी झाली. तर सिंधू म्हणते, माझी हिंमत, मी कुठेही जाऊ शकते. आणि तसंही काय हजबंड, तुझ्या या लाडक्या गर्लफ्रेंडला तू ह्या धुळीत घेऊन आला आहेस, या धुळीला याच धुळीत घेऊन आलास. तर आता राघव म्हणतो, मधूला काहीही बोलायचं नाही आणि मधूला काही बोललेलं मी सहन करणार नाही. तर सिंधू म्हणते, ओके मी काहीही बोलत नाही, परंतु हे सगळं काही तुझ्या या गर्लफ्रेंडला जमणार आहे ना हजबंड. राघव म्हणतो, परंतु त्याची काळजी तू करू नकोस. आम्ही दोघांनी संसार कसा करायचा हे आम्हाला तुझ्याकडून शिकायचं नाही, परंतु तू इथे का आलीस तेवढंच मला सांग. तर आता सिंधू म्हणते, सरप्राईज देण्यासाठी आली आहे. असं म्हणत ती राघवला हवालदाराचा ड्रेस दाखवते आणि म्हणते, हा तुमच्यासाठी ड्रेस तुमच्या सरांनीच पाठवला आहे. त्यांनीच मला सांगितलं की हा ड्रेस तुमच्यापर्यंत पोहोचवायला. आणि कसं आहे ना, मला माहीत आहे येताना तुम्ही तुमची ती पोलीस वर्दी घेऊन आला असणार, IPS ऑफिसर राघव रत्नापारखी. परंतु आता तर तुमची ती नोकरी नाहीच आहे. आता तर तुम्ही ट्रॅफिक हवालदार म्हणून काम करणार आहात ना, मग तुम्हाला ड्रेस नको का.
आणि म्हणूनच तुमचा हा ड्रेस तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आले होते. म्हणत आता सिंधू ही राघवच्या हातामध्ये हवालदाराची वर्दी देते. तर त्यानंतर राघव मधूला म्हणतो, मधू आता मला ड्युटीवर जावं लागणार आहे. तू करशील ना सगळं काही साफ आणि सगळं घर नीट लावून ठेवशील ना? तर आता मात्र मधू काहीच बोलत नाही. तर सिंधू ही मधूला म्हणते, कसं आहे ना सुंदरी, ही तुझ्या कर्माची फळं आहेत, कर्माचे फ्रूट. म्हणजे तू कितीही घर साफ कर, ही लादी कितीही चकाचक कर, परंतु त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण आतापर्यंत तू जी काही कर्म केली आहेस ना, ती तर धुतली जाणार नाही आहेत आणि त्याची फळं तर तुला मिळणारच आहेत. आता राघव सिंधूला म्हणतो, 1 मिनिट, मधूला काहीही उलटसुलट बोलायचं नाही. तर सिंधू म्हणते, राहिलं, यापुढे काही बोलणार नाही तुमच्या या परमसुंदरीला. त्यानंतर राघव मधूला म्हणतो, मधू घेशील ना तू स्वतःची काळजी, मला ड्युटीवर जावं लागेल, नाहीतर उशीर होत आहे. तर मधू म्हणते, हो राघव ठीक आहे, तू सावकाश जा आणि स्वतःची काळजी घे. तर आता सिंधू म्हणते, हो हो काळजी तर घ्यावीच लागेल, जाताना खूप छान अशी सनस्क्रीन वगैरे चोपडून जा. म्हणजे कसं आहे ना, आता तुला ट्रॅफिक हवालदार म्हणून काम करायचं आहे, मग उन्हात तर राहावंच लागणार. आता राघव मात्र काहीच न बोलता मधूला म्हणतो, मधू मी येतो, असं म्हणत आता राघव तिथून निघून जातो. परंतु मधूच्या नकळतच राघव आणि सिंधू बाय करतात. तर राघव तिथून निघून गेल्यानंतर सिंधू ही मधूला विचारते, काय झालंय मग? मधू, राजाची राणी व्हायला निघाली होतीस ना, मग आता काय झालं? तर आता मधू ही सिंधूला म्हणते, दिवस बदलायला वेळ लागत नाही, आजचा दिवस उद्याही बदलू शकतो. आणि राहिला प्रश्न राघवसोबत राहण्याचा, तर मी माझ्या राघवसोबत कुठेही राहू शकते, कोणत्याही परिस्थितीत. तर सिंधू म्हणते, हो का? खरंच हे ऐकायला खूप छान वाटलं, परंतु या काही दिवसानंतर मी इथेच येणार आहे आणि त्यावेळीसुद्धा हेच वाक्य लक्षात ठेव, म्हणजे त्यावेळीसुद्धा मला तुझ्या तोंडून हेच वाक्य ऐकायला खूप आवडेल. आता मात्र मधू शांतच होते. तर आता सिंधू म्हणते, घ्या घ्या साफसफाई करायला घ्या. आता मधू ही सिंधूकडे रागाने पाहू लागते. तर त्यानंतर सिंधू ही मधूला म्हणते, तुझ्या पुढच्या खडतर आयुष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर मधू म्हणते, मला तुझ्या शुभेच्छांची गरजच नाही आहे. तर सिंधूमध्ये राहिलं, गुड नाईट. परंतु त्यानंतर सिंधू पुन्हा एकदा तिला म्हणते, बॅड नाईट, असं म्हणत आता सिंधू तिथून निघून जाते. आता मधू ही दरवाजा बंद करते आणि साफसफाई करायला घेते. परंतु आता कुठून साफसफाईला सुरुवात करावी हे मात्र मधूला काहीच कळत नाही. आता मधू साफसफाई सुरुवात तर करते, परंतु ज्यावेळी मधू ही साफसफाई करायला घेते त्यावेळी मधूच्या हातून जरी एखादी वस्तू पडली तरीसुद्धा मधू घाबरत असते. तर त्यानंतर मधू ज्यावेळी आरशाकडे पाहते तेव्हा मात्र आरशावर पूर्णपणे काळं असतं. आता मधू ज्यावेळी आरशाच्या समोर जाऊन उभी राहते तेव्हा तेच काळं मधूच्या चेहऱ्यावर दिसू लागतं आणि म्हणूनच मधू कापडाच्या सहाय्याने ते काळं पुसून टाकते आणि त्यानंतर साफसफाई करायला घेते. परंतु मधू ज्यावेळी साफसफाई करत असते त्यावेळी नकळतच लाईट जातात, परंतु या लाईट सिंधूनेच बंद केलेल्या असतात. आता मधूला धडा शिकवण्यासाठी सिंधू ही सज्ज झालेली असते. आता मात्र अंधाराला मधू पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आता काय करावं हे मधूला काहीच कळत नाही. मधू म्हणू लागते, नक्की कोण आहे आणि लाईट अशा अचानक कशा काय जाऊ शकतात? आता काय करावं याचा मधू विचार करत असते. तिला चांगलाच घाम फुटलेला असतो. तर दुसरीकडे सिंधू ही तिथे असणाऱ्या ड्रमच्या सहाय्याने खिडकीपाशी येते आणि तिथे काठीच्या सहाय्याने आतमध्ये असलेली भांडी पाडू लागते. आता ज्यावेळी भांडी खाली पडतात तेव्हा मात्र मधू घाबरते. ती मोठ्यानेच ओरडते की नक्की कोण आहे, कोण आहात बाहेर? परंतु सिंधू मात्र काहीच बोलत नाही. आता हंडा, कळशी सगळ्या काही वस्तू सिंधूने ढकललेल्या असतात आणि त्यामुळे मधू खूप घाबरत असते. आता मधूला वाटत असतं की नक्कीच कोणीतरी आहे की जी व्यक्ती आपल्याला त्रास देत आहे. आता मधूने पाहण्या अगोदरच सिंधू खिडकी बंद करते आणि तिथून निघून जाते. तर त्यानंतर मधू आपला मोबाईल शोधते आणि मोबाईलच्या टॉर्चने पाहत असते की नक्की कोण आहे, परंतु तिला मात्र काहीच दिसत नाही. तर दुसरीकडे सिंधूने मधूला चांगलीच पळताभुई थोडी केलेली असते. आता सिंधू मनाशीच म्हणते, मधू ही तर सुरुवात आहे, अजून बदला बाकी आहे. आत्तापर्यंत तू जो काही मला त्रास दिलायस, माझ्या मुलांना त्रास दिलायस, या सगळ्याची फळं तर तुला भेटणारच आहेत आणि मी तुला त्याची शिक्षा देणार आहे. आता ही सुरुवात तुला कुठपर्यंत नेऊन ठेवते हे तू फक्त पाहतच राहा. तर राघव आणि रुक्मिणी काकूंच्या साथीने सिंधूने मधूला धडा शिकवण्यासाठी सुरुवात केलेली असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मधूच्या नकळतच राघव रत्नापारखींच्या घरी आलेला असतो. आता सिंधू ही राघवला म्हणते, राघव आज मी खऱ्या अर्थाने खुश आहे. आता मधूचा खरा चेहरा लवकरच मी सर्वांसमोर आणणार आहे आणि मधूला तिच्या पापांची शिक्षा तर मी देणारच आहे. आत्तापर्यंत तिने खूप त्रास दिला आहे, परंतु आता मी तिला नाही सोडणार. तर रुक्मिणी काकू राघवाने सिंधूला म्हणतात, राहून दे तिला एकटीला. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मधू मात्र एकटीच असते. आता एवढी रात्र झाली तरीसुद्धा राघव काही घरी आलेला नसतो आणि म्हणूनच मधू ही बाहेर पडते. परंतु त्याचवेळी मधूला वेगवेगळे आवाज येऊ लागतात
आता मात्र मधू घाबरते, तिची पळताभुई थोडी होते आणि ती धावतच रूममध्ये येते. आता मधू विचार करते की कोण असेल तिकडे. मधूला चांगलाच घाम फुटलेला असतो. आता राघव, रुक्मिणी काकू आणि सिंधू या तिघी मिळून मधूला कशा प्रकारे धडा शिकवतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.